लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुख झाले वो साधन सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हे सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम हरी जय जय राम जय जय राम उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात भाव उपजोनिया पुरते येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुरते काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही कवल काय काल्याती कवल काय काल्याते कवल काही काल्याती वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्या कवळ काय काल्या वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय काल्या एकमेका देऊ मुखी सुखे घालून सुखे घालू एकमेका देव मुखे सुखे घालो बरे सुखे घालो बरे सुखे घालो कामने वाळवंट कामने वाळवंट वैकुंठी तो ऐसे नाही कवल काय काल्याचे कवल काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्या कवळ काही काल्या श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर भीमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरव कलेश विकार शिय राम माय सब जग जानी करऊ प्रणाम गुरु
जुग पानी प्रथम गुरु को शीश नवाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं मंगल पावन मंगल हारी प्रभु जो दशरथ अजिर बिहारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ही सर्वाद्य सर्वशक्ती हे जगदुद्धारा जगत्पती सा हे वावी सत्वरगती आले कारणे योगी दिगंबर विरक्ती विदेही संत उद्यान भक्तरुची फुलवी वसंत शेगाव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नमो विशदबुध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रम प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तनतुर्या लालन लीला नमो जगतखेला पालना मंगल मणिधाना सज्जन वन चंदन आराध्यलिंगा नमो चतुर्चित्त चकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्र पिसार समुद्रा मनमथ मनमथा नमो स्वभाव भजन भज भाजना भवी कुंभभंजना विश्वोद्भवोन श्री गुरुराय मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई बाई बाई नमो नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आज त्रय जननी देवाची ओ देवाची 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 बाई नमो 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 त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची 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 मुक्ताबाई गण गण गणात बोते गण गण गणात बोते म्हणून नाम अंगार 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 म्हणून नाम अंगार सामर्थ्याने 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 गजाननाचा संकट जाई माखाना गणगणात बोले गणगणात बोले गणगणात बोले पदतीर्थाते प्राशन करता पदतीर्थाते प्राशन करता मुखी झळकले हासू हा मुखी झळकले आसू मुखी झळकले आसू माय माऊली माय माय माऊली माय माय माऊली 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 ये मा
गजाननाने माया माऊली गजाननाने क्षणात पुसले शेगावी त्या चला जाऊया शेगावी त्या चला जाऊया आनंदाच्या माहेरा 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 सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माखारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हा 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 झाला झाला उपजवनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र अशा या हनुमंतराच्या दरबारामध्ये अर्थातच पवित्र अशा धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्व प्रिय सज्जन तथा माता व भगिनी सर्व भाविकजनांच्या उपस्थितीमध्ये चिंतनाकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा अभंग काला प्रकरणातील असून तुकोबाराय या अभंगामध्ये यथार्थ काल्याचं वर्णन करत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 संतांची भूमी आहे महाराज. है संत दुनिया में जगे तबही रही दुनिया खड़ी उनके प्रतापों से जो आज तक ना नीचे गिरी. कितना जगत में पाप है अंदाज के पार चला पर संत ही का पुण्य है आज तक जगना ढला. ही संतांची पुण्य आहे महाराज. संतांची ताकद आहे महाराज. त्या ताकदीच्या भरोशावर संत महात्म्याने या देवाला परमात्म्याला हाताशी धरलं. हरी आला हाता मग कैची भय चिंता. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुंदर गाव आहे महाराज. या गावाबद्दल मला खूप अपेक्षा आहे. भारावून जातोय गाव पाहिलं की आमच्या भाऊंचं गाव आहे दायराम भाऊचं गाव. काय परिमळ लोक आहे खऱ्या अर्थाने. आमच्यासारख्या लहान माणसाला मान देणं हे यांच्याकडून शिकावं खऱ्या अर्थात. श्रींची सेवा महाराज त्यांनी फार दिवस केले. खूप दिवस केले श्रींची सेवा. अनेक लोक. हे गावच चांगलं आहे महाराज खऱ्या अर्थात. हे गावच म्हणजे आहे छोटं पण मनाने फार मोठं आहे. फार मोठं आहे महाराज गाव हे. मी खोटं नाही सांगणार. हे आसनच सांगतंय मला. या आसनावर काही बोलू नये पण वास्तवता बोललं पाहिजे. वस्तुस्थिती ते बोललं पाहिजे. यात काही दोष नसतात. भाऊंचं जीवन पाहिलं. सर्व इथले मंडळीचं जीवन पाहिलं आम्ही. आमच्या समवेत पालखीला असायचे दिंडीला असायचे. काय जीवन अगदी शिवामध्ये शिवा. आता परवाला बेलखेडला गेलो भाऊ मी. बेलखेड गुरुजीचं गाव. तिथं काल्याचं कीर्तन होतं. तुकाराम आपल्या जलसमाधीजवळ आहे. हां 9 तारखेला. तुमचा तिथला उल्लेख केला मी तुमच्या गावाचा. म्हटलं असे जुने 4-6 गाव असे आहे की ते फार नजरेसमोर आहे. पिंपरी कोरडे आहे. हे तुमचं बेलखेडचं बोलायचं काम नाही. महाराज इथं आलेले आहे. अनेक गाव असे आहे महाराज या श्रींच्या सेवेत रुजू आहे. आणि संतांची सेवा ज्यांच्या प्रारब्ध असेल महाराज खऱ्या अर्थाने दैवात असेल ना त्याचं जीवन फार धन्य आहे. संतांची सेवा ही उत्तम आहे. किती उत्तम आहे. व देवाच्या सेवेपेक्षा उत्तम आहे महाराज. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. तुम्ही जर संतांची सेवा केली तर देवाची सेवा करायचं कामच नाही.
गिरी संत पूजा जाने केली 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 हो संत पूजा जाने केली संत पूजा जाने केली हो संत पूजा जाने धन्यवाद बाबा, धन्यवाद. वहिनी प्रमाण द्यायचं पण देत आहेत, आवड आहे. संत पूजावी आरती, देव सारावे परते करिता देवतार्चना, घरा आले संत, याचा अर्थ त्याचा आहे. ठीक आहे, मला एक म्हणायचं आहे, तुम्हाला जर देवाची सेवा करायची, देव प्रसन्न करून घ्यायचं तर तुम्ही देवाची सेवा करू नका, फक्त संतांची सेवा करा. देवाची सेवा आपोआप मिळाली समजायचं. विठ्ठल विठ्ठला 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 हो महाराज, संतांचं जीवन अतिउत्तम आहे, अतिउत्तम आहे. काय उत्तम असेल? हा, त्यांनी जगाला जो संदेश दिला आहे फार मोलाचा आहे महाराज, फार मोलाचा आहे. या जगतामध्ये मोलाचं जर बोलणारे असतील ते केवळ फक्त संत आहे, संत महात्मे. म्हणून त्यांचं नाव आपण काय हो हो देवसुद्धा त्यांचं नामस्मरण करतो. मला देव देव देवाने संतांचं नामस्मरण करावं, काय ताकद आहे संतांच्या नावामध्ये, पण तुम्हाला आम्हाला ते कळत नाही. हा भाग वेगळा आहे. हो, संतांचं भजन देवाने करावं महाराज. हा, प्रल्हाद बडवे काकला ऐकायचे, काकला करून घरी गेले महाराज. गेल्यानंतर देव उठले महाराज, उतरले खाली, ताडकन उडी मारली, काकला करायला लागले. हा, दरवाजा बंद केला महाराज आणि देवाने आपला काकडा चालू केला. उठा साधू संत साधा आपुले हित, नाही का? आवाज येतोय टाळाचा, कोणातरी आवाज येतोय, पाहतोय. ज्ञानोबा तुकाराम, क्या बात आहे. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. प्रल्हाद बडवे ऐकतात, कोण म्हणताय, कोण म्हणताय? महाराज दरवाजा उघडला, पाहतोय ते देव नाचून हाती विना घेतायत. कोण कोण? देव. कोणा चिंतन करतायत? संतांचं, संतांचं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, हे लहान संतांनी महाराज, फार अधिकारी लोक आहे हे संत महात्मे. पण तुम्ही आपण त्याबद्दल अनिभज्ञ आहो, आपलं कळत नाही महाराज. ते कळालं पाहिजे संतांचं जीवन. ज्याच्या जीवनात संत सेवा, ज्याला संत कळाले महाराज, त्यांचं जीवन धन्य आहे. विठ्ठल महाराज, गेली 27 वर्षापासून आमचे भाऊ आणि सर्व गावकरी, समस्त गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने या सप्ताहाचं नियोजन आहे. सुंदर असं कीर्तन या ठिकाणी दररोज होतो आहे. सर्वांची कीर्तन तुम्ही ऐकले. आज 7 दिवस झाले. आज माझं कीर्तन काही असं फारसं नाही आहे. फारसं कीर्तन नाही. 1 तास उरला, खटवांगार आहे अशी. पण मी 4 वाजवेल. लांडे महाराज 4 वाजणार आहे मी. किती? ज्याला बसायचं त्याने बसा, निघून जा. 4 वाजवणार मी. अरे 4 वाजू आपण, 12 नको. 12 नको वाजू, 4 वाजू. मग 4 वाजून 12 मिनिटं लांडे महाराज म्हणतात 4 वाजून 12 मिनिटं नाही झाले पाहिजे. विनोद छान आहे, मस्त महाराज. मी 4, 12, 4, 10, 4 आता आठवणार आहे. 4 वाजून 10 मिनिटांनी 12 होते ना. नाही, सुंदर जेवण आहे आमची. खऱ्या अर्थाने या ठिकाणी गाय गुरुजन मंडळी लाभली आहे. भाऊ तुम्ही खूप धन्यवान आहेत. खूप तुम्ही धन्य लोक आहे या गावातले, की महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज खऱ्या अर्थाने गाजतो आहे
आमचे हरिभक्त परम आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज लांडे आणि प्रेममूर्ती आहे खऱ्या अर्थाने. अजात शत्रू आहे, कोणाची वाद नाही विवाद नाही काही नाही. गाणं गोड, राहणं गोड, प्रसन्न गोड, म्हणजे चेहरा गोड, बोलणं गोड, सर्व गोड आहे महाराज त्यांचं. अगदी गोड गोड आहे. त्याचप्रमाणे आमचे दिगंबर हो एकदम साधू जीवन आहे. हो एकदम साधू जीवन आहे. दिगंबर बा असं करा, चला बाबा. लहान पोराला म्हणा बाबाच. आमचे शंकरजी महाराज 1-2 वेळा भेट झाली का आपली? माफ करा, मला नाव नाही आठवलं तुमचं. त्यांचं जीवन म्हणजे खरं चांगलं आहे, खरं चांगलं आहे महाराज. हे लोक आहे ना खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाभलेले भाऊ तुम्हाला. आणि मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण. हा वा वा, काय कृष्ण महाराज, वा वा. कृष्णाजी बुवा खोरणे, गजानन बाजी शिष्य, चिरंजीव. अरे वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. धन्य धन्य. आणि जे व्यासपीठाला आहे महाराज, ज्यांचं व्यासपीठ लाभलेलं आहे, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण श्री मार्कीजी महाराज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपली सेवा रुजू करतायत. केवळ ग्रामवासींच्या प्रेमास्तव प्रेममूर्ती आहे खऱ्या अर्थाने. आणि त्यात आमचे अनेक गायक मंडळी या ठिकाणी आहे, गुरुजन मंडळी आहे. त्यांचं नाव घेतो आहे खऱ्या अर्थाने. ज्ञानेश्वरजी महाराज, बाळू महाराज, शंकरजी महाराज, भागवत महाराज, प्रकाशजी महाराज, अर्जुनजी महाराज, गोविंदा महाराज, सदानंदजी महाराज, आकाश गौरी महाराज, हरिभाऊ महाराज, श्रीधर कुळसुंदर. आणि मृदंगाचार्य भरपूर आहे. कृष्ण महाराज आहे, दिगंबर भाऊ आहे, आमचे क्षेत्राम बाबा आहे. आणि सहाय्यक भजनी मंडळ चिंचपूर, किनी, सवडत, तोरणवाडा सर्व आमचे भाऊ आलेले आहे. कृपाचे बाबा दादा आलेले आहे सर्व या ठिकाणी. त्यात विशेष आमचे कराडे बाबा आले आहे. हा, इथली सून केली आहे कराडे बाबाने आमच्या, महादेव पाटील. बरोबर, मागची तुमची वाट पाहिली आम्ही. जावे बाबा आले होते आपले. काय हा तुमची व्यायिकी कोणतरी आले होते. असो, या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद आहे. हा आनंद हा एकट्यात प्रकट होत नाही महाराज. म्हणून एकेटाचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. आनंद लुटायचा असेल महाराज या अशा पारमार्थिक क्षेत्रामध्ये आनंदाला पारावर राहत नाही. आणि हा आनंद महाराज हो वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, कैलासात नाही. हा आनंद मृत्यूलोकाचा. हा आनंद पाहण्याकरता देव पाहत असतील मला असं वाटतं. ओ तुकोबारा आहे, नाथ महाराज पाहत असतील. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सोहळा आहे महाराज. हे संत मंडळी आनंद पाहत असतील, कारण तो आनंद त्या ठिकाणी नाही आहे. तो आनंद फक्त ज्या ठिकाणी मृत्यूलोकात आहे. म्हणून तो स्वर्गीची अमोर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा मा. हो, मृत्यूलोकातलं वर्णन असेल काही वेगळं थोडंसं, पण या मृत्यूलोकात एक चांगला आहे महाराज, एक चांगला आहे. या ठिकाणी काय करता येतं महाराज? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची हो म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे किंवा नर करणे करी सो नरका नारायण बनजा. ही ताकद या मृत्यूलोकात आम्हाला मिळालेली. पण एक करा, हे असे सप्ते होत आहेत ना, फक्त सप्त्यापुरतं राहू नका. तुमची गोष्ट नाही भाऊ, बाहेरच्या गोष्टी सांगतो. तुमचं गाव चांगलं आहे, आमचे उपाशी बाबा गाव चांगलं आहे. हा, खूप योग चांगला आहे. फक्त जीवन आपलं सतत जन्मापासून मरेपर्यंत हा जो प्रवास आहे तुमचा आमचा, हा प्रवास आता एवढा सुंदर करा महाराज. आता जर सुंदर केला तर जीवन सुंदरच आहे महाराज. पैसा सर्वस्व नाही, पैसा सुख देत नाही, पैसा समाधान देणार नाही. पण पैसा कमवा, भरपूर कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा. आमचे डॉक्टर साहेबांचे वडील उपस्थित आहे आज, ज्यांच्याकडे आम्ही होतो तिथं चिसपूरला. त्याची आठवण काढली मी काकाची आपल्या. म्हटलं आमचे काका, म्हटलं बा शालिग्राम काका गेले, यावर्षी नाही दरवर्षी असतात. म्हटलं खुर्चीवरती बसलेले असतात, ऐकतात. ते काय कौतुक करतात यांचं. कौतुक करणं मोठ्या माणसाचं काम आहे, कौतुक करणं. आम्ही लहान आहोत, कसे जरी बोललो तरी कौतुकाने वा 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 थाप मारायची पाठीवरती. क्या बात आहे. हे मोठ्या लोकांचं लक्षण आहे, त्याला मोठा म्हणतायत. मोठं कोण आहे? जो मनाने मोठा आहे खऱ्या अर्थाने, तो मोठा आहे. लय 80 वर्षाचा म्हातारा आहे आणि त्याला मनच समजत नसेल मला काय. अहो, त्याला मनाचीच जर किंमत कळत नसेल तो मोठा म्हणून किती उद्या 80 वर 2 शून्य द्या,
झाले 8,000 वर्ष जगला महाराज तर त्याचा काही खरं नाही आहे. जगणं महत्वाची, पण जगताना किती छानपैकी जगतोय याला महत्व आहे. हा जीवन चांगलं आहे मला तुमचं आमचं, पण जगत नाही हे दुर्दैव तुमचं आमचं. हा बघा हे कीर्तन ऐकण्याकरता किती तुम्हा आम्हाला सुंदर देह दिला. मी आणि बोलणार आहे पण जास्त बोलणार नाही. लांडे महाराज म्हणतात 12च्या पुढे जाऊ नका. 4 वाजवा 4 असू द्या. विनोद करता येईल खूप, मला विनोद बी येत नाही आणि मी इथे विनोद करण्याकरता नाही आलो. आजचं माझं सुद्धा भाग्य आहे, सद्भाग्य मला लाभलेलं आहे. तुम्हा सर्व सेवेकरांचं मला दर्शन झालं आहे. दाराम भाऊ, उपासेवा, सर्व तुमचे आज इथले सेवादारी आहे, चिसपूरची आहे. सेवादारी सर्वात मोठा वर्ग आहे बरं. तुम्ही करताय ना हे सेवा, हे तुम्हाला त्याचा समोर देत नाही अर्ध्या हरकत हे प्रत्यक्ष, पण याचं फळ अदृश्य आहे. अदृश्य फळ हे तुम्हाला व्याजासहित नाही, चक्रव्याज भेटीत मिळेल. मी या असणारं सांगतोय. तर सेवा ही लहान नाही आहे. सेवेचं फळ हो देव सुद्धा त्यांची आस करतोय महाराज. देव आस करतो. काय केलं संतांनी जगामध्ये राहून? फक्त सेवा केली समाजाची. हा आणि प्रेम कमवलं महाराज. प्रेम सर्वात महत्वाची गोष्ट आहे बरं. सर्वांना प्रेम देत चाला म्हणून साने गुरुजींनी सुंदर म्हटलेलं आहे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम सर्वात पवित्र आणि असं शुद्ध आहे महाराज. ते प्रेमासारखी वस्तू या जगात नाही आहे. प्रेम जर तुम्ही कुत्र्याला दिलं महाराज, कुत्रा आपला शेपूट हलवून आपल्या जवळ येते. कुत्र आपल्यावर माणसं येत नाही महाराज. काय दुर्दैव असे. कुत्र्याला काहीच समजत नाही महाराज, पण कुत्र्याला प्रेम द्या कुत्र्याला. हो कुत्र महाराज शेपूट हलत आपल्या जवळ येते. काय असेल महाराज, मी असा पाहिलाय. हा त्याच्यावर खारुता येतात, बंदरा येतात, वाघ येतोय, सिंह येतोय. काय प्रेम दिलं महाराज त्यांनी पशुपक्ष्यांना. सर्पमित्र एक माणूस पाहिला मी, त्याच्या गळ्यात साप, दात काढले नाही, दात असून. आता हे पकडणारे लोक आहेच, पण त्याच्यापेक्षा मी उंच पाहिला. महाराजांनी साप पकडला, म्हणजे विषारी साप, आणि गळ्यात टाकला. हात न लावता. चावा घ्यायला पाहिजे की ना, चावाने घेतला महाराज. हे प्रेम आहे. प्रेमाची देवाणघेवाण महाराज. प्रेम सर्वात महत्वाचं आहे. प्रेम अतिशुद्ध आहे, पवित्र आहे महाराज. हा मग त्या प्रेमाच्या खातीर भगवान परमात्मा संतांच्या समवेत येत आहेत आणि त्या ठिकाणी महाराज आनंद लुटत आहे. काय केलं देवानी सुंदर. हो पंढरपूरला कीर्तन चाललं नामदेवरायांचं. त्या नामदेवराय कीर्तन भजन चाललं महाराज. एवढं रंगलं महाराज. त्या रंगण्यामध्ये परमात्माला राहुल नाही. ताळकन मिटून खाली उतरला परमात्मा आणि नाचू लागला महाराज. किती नाचला शिनो. नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता सावध होई देवायसा बोले कबीरा, होई देवायचा बोले कबीरा. सावध होई देवायसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे जेवणाचे पांडुरंग, पुढे जेवणाचे पांडुरंग, पुढे जेवणाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे जेवणाचे पांडुरंग, पुढे जेवणाचे पांडुरंग, पुढे जेवणाचे पांडुरंग. क्या बात आहे. टाळ्या वाजवायच्या टाळ्या. वा 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 क्या बात आहे. क्या याला म्हणतात प्रेम. प्रेम. हा क्या बात आहे. लांडे महाराज आवाज म्हणजे शर्जाला कमी पडतो. हा पेटी म्हणते बस झालं महाराज.
ते साडेतीन सप्ताहाचे असो की 5 सप्ताहाचे असो, पेटी घाबरते हो. पेटीनं घाबरावं महाराज असा आवाज आहे. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. या सप्ताहामध्ये मी सांगितलं 2 पर्व काळ आले महाराज. तुकोबा यांचं वैकुंठ गमन आणि नाथांचा जलसमाधी सोहळा. महाराज या कलियुगामध्ये 375 वर्षाच्या अगोदर तुकोबारायांना परमात्म्याने माझ्या असं अलौकिक असं विमान पाठवलं. महाराज काही लोक म्हणतात महाराज काय बोलताय तुम्ही, कोण असं पाहिलं, काही बोलतात, काहीतरी चांगलं बोला, व्यवस्थित खरं बोला. कारण असं आहे महाराज, खरं बोलणं आणि खोटं बोलणं हे समजलं पाहिजे. मी खरं बोलणार आहे, कारण या आसनावरती खोटं कधी बोलू नये, कारण हे दोष लागतं. हे नारदाई जागा आहे महाराज. अन्य ठिकाणी तुम्ही कुठे खोटं बोला, पण या ठिकाणी खोटं बोलू नका. म्हणजे खोटं बोलत नाही मी, पण हे आसन जे आहे या ठिकाणी खोटं बोलू नये कधीच. या आसनाला बट्टा लागतो खऱ्या अर्थाने, सांभाळलं पाहिजे. काही लोक म्हणतात महाराजांचा खून झाला, महाराजांचं असं झालं, महाराज अरे काय आपल्याला घेणं नाही, तुम्ही पाहिलं काय म्हणणारे लोकांनी. मग महाराज आम्ही नाही पाहिलं, खून झाला नाही, खून झाला आम्ही पाहिलं नाही. मग तुम्ही पाहिलं काय, त्यांना विमान आलं, आम्ही नाही पाहिलं, पण त्याला काही आधार आहे, त्याला पुरावा आहे. महाराज कुठेही जरी पाहिजे तर पुरावा लागतो. कोर्टात काय लागतं, कोर्टात पुरावा लागतो, कुठेही पुरावा लागतो महाराज. फक्त मला नका पुरवू, पुरावा लागतो, पण या ठिकाणी मला नका पुरवू. एक म्हणायचं मला की पुरावा आधार लागतो काहीतरी. काय आधार आहे मला, तुम्ही कोण्या आधाराने बोलताय. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संतोष शोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकयाला भारत जीवलग सोयरा. प्रयाणकाली देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शविले. ही वाणी आहे निळोबारायांची. कोण निळोबार आहे, निळोबार आहे कोण. हा, आता हा प्रश्न आहे महाराज. कोणी प्रमाण लिहावं, तुम्ही वाचावं, तुम्ही म्हणावं, आणि त्याला आधार म्हणावा, आणि त्याला सबूत म्हणावं. कोण निळोबार आहे, कुठले होते, कसे काय, जीवन ऐकत निळोबारायांचं. निळोबारा साधे नव्हते महाराज. काय निळोबांचा अधिकार ओ, ज्यांनी महाराज 42 दिवस धरणं धरलं, धरणं पाणी न पिता, अन्न न सेवन करता. का केलं असेल. तुकोबाराय बोलले त्यांना, निळोबा मी तुझ्या भक्तीला प्रसन्न आहे. निळोबा म्हणतात मला प्रसन्न असं मग एक द्या, मला दीक्षा द्या हो तुकोबाराय, दीक्षा देईन. असे तुकोबार येऊन गेले. दिन म्हणजे कधी, मी जायच्या अगोदर असं बोलले तुकोबाराय, मी तुला दीक्षा दिली शिवाय जाणार नाही. पण अकस्मात गेले तुकोबाराय महाराज, विमानाला देवाचं गेले. देव तुकोबाराय गेले. गेल्यानंतर महाराज निळोबारायांना माहिती पडलं, अरे तुकोबाराय गेले, आपल्याला तर वचन दिलं तुकोबारायांनी, गेले कसे. महाराज निळोबारायांनी 42 दिवस धरण धरलं, अन्न पाणी वाचून. अरे रे रे रे, काय जीवन असेल महाराज. याला म्हणतात निष्ठा. निष्ठा अशी निष्ठावान, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म निरेदार हे वर्म चुकू नये. याला ही निष्ठा भक्ती आहे खऱ्या अर्थाने. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये निष्ठा महत्वाची आहे. तुम्ही परमार्थ किती करता महत्व नाही, पण किती निष्ठेने किती श्रद्धेने करतात याला फार महत्व आहे. विठ्ठल पण तुमची आमची निष्ठा निष्ठी आहे इथले सोडून. आमची तुमची कशी निष्ठा आहे, निष्ठाने फक्त निष्ठा निष्ठी. हा, जोपर्यंत जमलं तोपर्यंत ठीक. हा, एकदा का लागलं रस्त्यावर की चला निष्ठून, असं नाही महाराज. अहो निळोबारीने 42 दिवस धरलं, ही दया परमात्म्याला आली माझ्या. अहो भगवान परमात्मा, किलकूट प्रमाणिक परमात्मा महाराज
दया आली. अरे निळोबा भजन करतोय, तुकोबार तुकाराम 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 तुकाराम. दया आली महाराज. दया आल्यानंतर काय केलं? अहो समोर आले, हाक मारताय, निळोबा हो निळोबा. हाक मारतात, डोळे वगैरे निळोबा. कोण? मी देव. देव कोण? ओ ज्याने जग निर्माण केलं तो, जे हे विश्व निर्मिले महाराष्ट्र देवा संस्थापले वगैरे वगैरे, ज्याने जगाची उत्पत्ती केली, निर्माण केलं, तो परमात्मा मी. अरे बापरे, तू परमात्मा आहे, तू निर्माण केलं आम्हाला सर्वांना. हो मी निर्माण केलं. मग तुला व्यवहार करतं काय? तू एवढा हुशार आहे, एवढा हुशार, तुला व्यवहार करतो काय? अरे गार झाला देव परमात्मा महाराज. अरे बापरे, आतापर्यंत म्हणणारा कोणी महात्मा भेटला नाही मला, आणि म्हणतोय तुला व्यवहार करतो का? देव म्हणतात व्यवहार कसा? अरे मी तुला बोलवलं का इथं? तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचूनी आलासी का, प्रार्थिल्या वाचूनी आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला, प्रार्थिल्या वाचून आला. भागवत महाराज ना पहिल्या म्हणून ओळखून यायला दिली मला. निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा. चुकयाचा धावा करीत असून महाराज, अरे तुला व्यवहार करतो का? देव आहे तू. निळोबा काय झालं? अरे मी तुला बोलावलं नाही, तुला आमंत्रण दिलं नाही. व्यवहार असा आहे, आमंत्रण दिलं तरच जावं. पण मी तुला आमंत्रण, मी काही प्रल्हाद नाही, मी काही द्रौपदी नाही की तुला आवाज दिला बोलवलं तुला निघून जा. तुला व्यवहार, तुला जर एवढं वाटत असेल माझं दया येईल तर तुकोबायला पाठव. देवाने हात जोडावा निळोबाऱ्या पुढे. निळोबाऱ्या माफ करा मला, मी व्यवहार शिकून येते पुढे. आता काय अधिकार निळोबाऱ्यांचा? अरे देव गेले आणि तुकोबाला म्हणतात तुकोबाराया. अरे हो तो निळोबा काय भक्त आहे तुमचा खऱ्या अर्थाने, माझी खाल्ली पिल्ली काढली. तुम्ही जा लवकर जा. अरे तो मरेल, अन्नमय प्राण आहे. अन्न घेतलं नाही, पाणी नाही घेतलं, 42 दिवस झाले. तुकोबाराय जा. आले तुकोबाराय आणि तुकोबाराने मला अनुग्रह दिला. तुको म्हणतायत निळोबा, हो निळोबा मी आलोय. कोण? तुकोबा आहे. महाराज साष्टांग प्रेमात काढला निळोबारायांनी आणि आपल्या अश्रूने तुकोबारांचे चरण धुतले. ते निळोबार आहे. ते निळोबा आरती लिहितात. प्रयाण काली देवी विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले वगैरे वगैरे. हे तुकोबाराचे जीवन. हो कलियुगामध्ये असा महात्मा परमात्म्याने विमान घेऊन स्वतः यावं, काय अधिकारी तुकोबारायांचा महाराज. आणि आपण तुकोबारायांमध्ये खून झाला, तुकोबाराबद्दल काय काय अपशब्द बोलतो. अरे आपल्याला कळलं पाहिजे खऱ्या अर्थाने. कोणते बंगले म्हणले तुकोबारायांनी, कोणते कारखाने तयार केले? नाही महाराज, त्यांनी एकच कारखाना केला, समाज सुधारक. समाज कसा सुधरेल हा त्यांचा धंदा आहे. दीन अर्जनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे आणि समाज सुधारक. माझ्या लेकरांचं कसं होईल? लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त वास्तविक. त्यांचं ठिकाण वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. कोण्या कारणाशी? तुकोबाराम आले इथं म्हणतात. उजळावयालो वाटा, खरा खोटा निवाळा, खरा खोटा निवाळा, खरा खोटा निवाळा. वाटा खरा खोटा निवाळा, खरा खोटा निवाळा, खरा खोटा क्या बात आहे. पूर्ण केलं, पूर्णच केलं पाहिजे मग. छान छान, अति सुंदर आहे. गजांबोजा हाती गुळ आहे. मी असं वाटते चेहरा त्यांच्यासारखा वाटतो. कृष्णा महाराज वा 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 बढिया. महाराज संतांचं जीवन फार अति चांगलं आहे. दुसरा पर्व काळ नाथांचा आहे महाराज. आता तुकोबारायांचं विजेला वर्णन झालं असेल, नाथांचं शेषीला वर्णन झालं असेल, तरी मला राहवत नाही. 5-5 मिनिट थोडी देतोय मी.
नाथांचं जीवन कसं आहे हो? काय नाथांचा अधिकार? कोण नाथ? पैठण निवासी क्षत्र प्रतिष्ठान त्या क्षेत्रात राहणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. महाराज काय अधिकार असेल त्यांचा? अधिकार जर सांगितला महाराज तर आपले झोप बुडेल. हो, त्यांचा अधिकार सांगतायत. काय अधिकार आहे त्यांचा? श्री एकनाथ सदनी माधवाजी सर्वशी कामे करीतू स्वकरे चंदन घासी कामडीने पाणी भरितू. कोण कोण सामान्य माणूस नाही महाराज. ओ परमात्मा श्रीखंड रूपाने यावं आणि नाथांच्या घरी तुम्हाला एक दिवस नाही, एक महिन्याने, एक वर्षाने पाहता 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 झोप लागेल महाराज. 36 वर्ष कामे करावी. कोणी? कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, जागरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळावंती त्याचे पाय. हा अधिकार नाथांचा आहे. बस संपलं. मला नाही सांगायचं, तुम्ही ऐकलं सर्व. असे हे सप्ताहामध्ये 2 पर्व काळ आहे महाराज. आणि सुंदर असा आजचा दिवस आहे काल्याचा. काला वारकरी संप्रदायामध्ये असा एक दंडक आहे थोरा मोठ्यांचा. सप्ताह 1 दिवसाचा असो किंवा 2 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो, चतुर्मासाचा असो, वर्षाचा असो, चाहे किती दिवसाचा असो तो, पण त्याचा जर समारोप करायचा असेल त्याला दंडक आहे. हा काल्याने व्हावा. काल्याने म्हणजे काल्याच्या कीर्तनाने व्हावा, दंडक आहे. त्याच अनुषंगाने गेली 7 दिवसापासून या ठिकाणी काकडा, हरिपाठ, कीर्तन, भजन पार पडलं महाराज. त्याची आज पोच पावती, त्याचा आज पगार आहे. खऱ्या अर्थाने पगार म्हणजे त्याचं मूल भेटणार आहे आपल्याला. जर नोकरदार महिन्याला पगार घेतो तसं आज आपल्या 7 दिवसाचा आपण काय कार्य केलं त्या कार्याची पोच पावती म्हणजे काला कीर्तन आहे. विठ्ठल हो. काला म्हणजे काय महाराज? काला म्हणजे 2 पदार्थाचं मिश्रण. दोन अभेद पदार्थ आहे, त्यांचं एकीकरण होणं म्हणजे काला. जीव ब्रह्म एक होणं म्हणजे काला. चांगला आणि वाईट एक करणं म्हणजे काला, नाही का? संत महात्मे 3 कालेचे प्रमाण सांगितले आहे तुम्हा आम्हाला. 3 काले सांगतायत. त्या काल्याचं वर्णन आहे. पहिला काला आहे दैभात काला, दुसरा आहे हरिनाम खिचडी काला, तिसरा आहे जीव ब्रह्म ऐक्य काला. दैभात काला काय करतो? अहो स्थूल देहाची पुष्टी करतो, त्याला म्हणतात दैभात काला. जीव ब्रह्म ऐक्य काला काय करतो? कारण देहाची पुष्टी करतो, त्याला जीव ब्रह्म ऐक्य काला म्हणतात. आणि सूक्ष्म जो काला आहे सांगतायत, सूक्ष्म देहाची पुष्टी जो करतो महाराज, तो हरिनाम खिचडी काला आहे. असे 3 कालाचे प्रमाण सांगतायत तुकोबार आहे. हरिनाम खिचडी काला, प्रेमे मोयला साधने वगैरे वगैरे. मला काले सांगायचं. हे 3 प्रकारचे काले आहे महाराज. पण आपल्याला या ठिकाणी आज हे 3ही काल्याचा प्रादुर्भाव आजच्या काल्या कीर्तन सांगणार आहे किंवा मिळणार आहे तुम्हा आम्हाला. त्याचा एक पोच पावती म्हणजे काला प्रसाद. काला आहे काला. 3 प्रकारचा काला सांगितला आहे महाराज. काला काय करतो जीवनात? काला माणसाला जीवनात दुःख वजा करतं महाराज. भगवान म्हणतात, मी नाही म्हणत, प्रसादे सर्व दुःखाराम हानी रशोपजा येते. जीवनामध्ये जर प्रसाद सेवन केला महाराज, पण तो श्रद्धेने केला पाहिजे, भावनेने केला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे. आज तुम्हाला ते महाप्रसाद मिळणार आहे, काल्याचा प्रसाद मिळणार आहे. असा सेवन करा महाराज. प्रेमाने सेवन करा, श्रद्धेने सेवन करा. काय परिणाम होईल? अहो दुःख होईल वजा जीवनातलं महाराज. फक्त तुम्ही अनुभव घ्या. कारण काला पाहण्याकरता देव आस करतायत. आजी ओ समरावती काला पहावया येते, देव विसरते देह भावा पुला. देव महाराज देव ते पाहतायत, आस करतायत. ब्रह्मदेव आस करतायत, सर्व देव पाहतायत. काला मिळणार का आम्हाला? पण त्या ठिकाणी काला नाही महाराज. काला नाही मिळणार. या काला मिळण्या ठिकाणी हे वैकुंठ, हे आपलं पृथ्वी मृत्यू लोक आहे महाराज. संत महात्मे या ठिकाणी आले आहे, देव आलेले आहे. संत महात्मे तर राहिलो नाही, कारण संत महात्मे महाराज या ठिकाणी येत आहेत. काही कारणाकरता येत आहेत, विनाकारण येत नाही. तुमचं आमचं येणं विनाकारण आहे, संतांचं येणं म्हणजे कारण आहे. कारणीय जीवन आहे. व्यष्टी आणि समष्टी जीवन ते जगतायत.
व्यष्टी म्हणजे स्वतः करता, समष्टी म्हणजे समाजाकरता. व्यष्टी जीवन अहो स्वतः आनंद घेण्याकरता, काल्याचा आनंद, भजनाचा आनंद, काकड्याचा आनंद, कीर्तनाचा आनंद ही व्यष्टी आहे. पण समष्टी जी आहे महाराज, समाजाला आनंद मिळावा, अहो समाजाने त्याने ते आनंद लाडू खावे, समाजाला कळावं, देव कळावा, संत कळावे, संत विचार करावे, हे समष्टी आहे महाराज. मग महाराज तुकोबाराजी या ठिकाणी आज येत आहेत. आज येण्याचं कारण काय सांगतायत? आणि खरोखर महाराज इथं येणं म्हणजे साधा आहे का हो? हा मृत्यूलोक आहे महाराज. प्रत्येक जण आपल्या आपल्या आईच्या गर्भातून या ठिकाणी आलेला आहे. मग गर्भात काय लहान सुख आहे का? मोठं सुख आहे का? अहो नाही महाराज, काय सांगू गरिबीची माझं भोगीता नारायण वगैरे वगैरे मी सांगणार नाही महाराज. काय येशी का त्या ठिकाणी? प्रत्येक जण आपण आईच्या गर्भातून आलो आहे. तिथलं जीवन जर पाहिलं ना महाराज, फार फार वेगळं आहे. पण तरी तुकोबारे म्हणतात, तुकोबारे अहो असं जीवन तुम्ही जगता, या ठिकाणी येताय, हे साधा आहे का? हो तुकोबारे म्हणतात, असं जर असेल आमचं, जर या ठिकाणी काला असेल, प्रसाद असेल, आम्ही या ठिकाणी येऊच महाराज, येऊच. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, आम्ही गर्भात सुखाने घ्यायला तयार आहे. बरं ज्या ठिकाणी काला असेल, भजन असेल, या ठिकाणी आम्ही येणार महाराज. म्हणून तुकोबारे म्हणतात, आम्ही येतो आहे ना, आम्ही उगीच येत नाही. येतो कशा करता? पहिले चरण सांगतात. उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो. क्या बात है, क्या बात है. उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो. काला खाऊ दही भात, दही भात, ओ वैकुंठी तो क्या बात है, क्या बात है. ओ वैकुंठी तो ऐसे नाही, हो वैकुंठी तो ऐसे नाही. वा वा, क्या बात आहे. ते जमत नाही म्हणतात तुमच्या. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात, आम्ही येणार येणार, आम्ही गर्भात सोसण्याकडे तयार आहे. पण आम्हाला जर काला मिळत असेल, या ठिकाणी भजन होत असेल, काकडा होत असेल, देवाचे काय काय ते आम्हाला सोहळे करता येत असेल, तर आम्ही गर्भात सोसण्याकडे तयार आहे. उपजोनिया पुढती येऊ म्हणजे परत 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 येऊ, एकदा नाही. उपजोनिया पुढती येऊ, पुन्हा येऊ म्हणतात नाही लोक. पुन्हा येऊ कशा करता? विठ्ठल उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. महाराज तुम्ही या ठिकाणी येताय काला सेवन करण्याकरता, मग ज्या ठिकाणी तुम्ही येताय त्या ठिकाणी काला नाही का हो? ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काला. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काला. महाराज तुम्ही ज्या वैकुंठात या ठिकाणी येताय काला सेवन करणं काय, तर मग तो काला वैकुंठात नाही का? अजिबात नाही आहे. वैकुंठी तो ऐसे नाही, म्हणून या ठिकाणी काल्याचा ग्रास सेवन करणं येतो. कवळ काही, कवळ म्हणजे ग्रास, कवळ काही काल्याचे. महाराज मग तुम्ही काला सेवन करणार, एकटे घरात खाणार की समवेत खाणार? कसा खाणार? एक देऊ मुखी सुखे घालू बरी, सुखे घालू बरी, सुखे घालू बरी. अनेका देऊ मुखी सुखे घालू बरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काला. महाराज म्हणता, आम्ही एकटा अप्पलपोटी नाही आहे, एकटा काला सेवन करणार नाही आम्ही.
आमचं काम आहे. आम्ही संत महात्मा जीवन आपलं जीवन वेगळं आहे महाराज. मी सांगितलं त्या दिवशी संतांचं कसं जीवन आहे माहिती तुम्हाला. ते जर जेवायला बसले तर दरवाजा उघडा ठेवतात आणि आपण जेवायला बसलो तर जेव्हा दरवाजा बंद होईल तेव्हा सांगतो पत्नीला आता वाढ. तुमचं आमचं जीवन अप्पलपोटी जीवन आहे महाराज. असं करू नये कधी. हे पाप खाणं आहे शास्त्र म्हणते. म्हणून तुकाराम म्हणतात आम्ही कसा काला सेवन करू. एकमेका देवमुखी सुखी घालो हुंबरी. महाराज तो काला कुठे करावं त्या कालाचं ठिकाण सांगा आम्हाला. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. वरवेली उत्तम, वरवेली उत्तम, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही ऐसे ऐसे नाही. पार कुमारी विठो पार कुमारी, हे विठो पार, विठो पार, ठोपा ठोपा आजचा दिवस आहे काल्याचा. काय करावं कीर्तनकार बांधलेला आहे आजच्या दिवसाला. बाकी 7 दिवस त्यांनी काही म्हटलं तर म्हणजे शिवेजीला चालतात काय नाही नाही असं नाही. हां पण तो बांधलेला आजच्या दिवसाला बांधलेला आहे. बाकी कीर्तनकार विषयाचे कोणी उपदेशपर घेईन संतपर घेईन नामपर घेईन वेगवेगळे आहे. पण आजचं जे वर्णन करायचं नांदे महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी सार्वभौम सागरीचे उच्च नीच अधिकारी अधिकारी अधिकारी. आजचं वर्णन आहे. 3 ठिकाणी परमात्म्याचं वास्तव्य येतं महाराज. गोकुळात, मथुरेत आणि द्वारकेत 3 ठिकाणी परमात्मा राहिले वास्तव्याला. पण जे वर्णन केलं आहे काल्याचं चरित्र जे केलं भगवान परमात्मे हे कुठलं केलं आहे. मथुरेतलं केलं की द्वारकेतलं की गोकुळातलं केलं. चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी. गोकुळात परमात्मा चरित्र केलं. कधी चरित्र केलं. रंगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दैद भक्षण तमाला नेले नवल किले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माती दावा तळवे तळ हात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गात महाराज भगवान परमात्म्याने घरात चरित्र केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी वगैरे वगैरे. महाराज देव बाहेर पडले. पडल्यानंतर महाराज चरित्र बदललं. देवाचं चरित्र वेगळे चालू केलं. मग देवाने महाराज काय केलं. बाहेर नंतर मित्र शोधले. मित्र 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 असावा महाराज एखादा तरी. देवाने मित्र शोधले. काय मित्र कोण होते. वैद्या वाकड्या पेंद्या सुदामा मधुमंगळ वगैरे वगैरे अनेक प्रकारचे मित्र शोधले. महाराज शोधले आणि महाराज ठरवलं. ठरवलं देवाने. अरे देव त्यांच्याकडे पाहतोय. पेंद्या ओ पेंद्या काय देवा. अरे तुम्ही काही घरी खाताय की नाही. तुम्हाला घरी खायला आहे की नाही काही. देवा घरी खायला आहे पण ते घरी राहत नाही. आमच्या घरी भरपूर दही दूध आहे दुभतं आहे पण ते जातं मथुरा डेअरीला. आमची डेअरी राहते मोकळी. त्या डेअरीवर गेलं तर आमची डेअरीत काही जात नाही. याच्यामुळं काय होतं आम्हाला सकस आहार मिळत नाही. त्या सकस आहार न मिळाल्यामुळे आम्ही कृष आहे रोड आहो. देव म्हणतो मला भरपूर खायचं काय. अरे
गोपाळ म्हणतात देवा आंधळा काय मागतो? एक पाय आंधळा काय मागतो? डोळा मागतो, डोळा. देवा आमच्या मनातलं बोलला तू, क्या बात आहे. अरे आम्ही त्याच गोष्टी करता आता विचार करत होतो की खरोखर आपलं जीवन कसं जगू आपण, आम्ही विचार करत होतो. पण तू आमच्या मनातला बोलला देवा, मनातलं बोलला. वा 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 वा, धन्यवाद तुला देवा. पण एवढ्यात चालू नका, पण मी म्हणेन तसं ऐकावं लागेल तुम्हाला. देवा सांगा याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तू पोट भरी, पुरी म्हणाल तू भरी. देवा भरपूर देणार, भरपूर देणार. किती देणार? आजी दे तू पोट भरी. तुम्ही आता पुरे म्हणाल तोपर्यंत महाराज. मग तो गोपाळ आनंदित झाले महाराज. आणि मग त्यांनी ते खऱ्या अर्थाने तोंड पुसलं आणि सावध झालं. देवा चला, पण एक करा, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थम जास्त बोलावं लागत नाही, फक्त ऐकावं लागते. कीर्तनकाराचं ऐकावं, ज्ञानोबा यांचं ऐकावं, तुकोबा यांचं ऐकावं. आपलं भाव तिथं टाकणी दाखवून नये आपली हुशारकी. इथले लोक नाही, बाहेरचे लोक दाखवून जास्त बोलतात महाराज खऱ्या अर्थाने. मग देवाने महाराज काय एक संघटन केलं महाराज, संघटना केली. काय संघटनेचं खरं वर्णन सांगताय. लहान 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 मुले घे, लहान 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 मुले 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 घे खोल्या करी खोल्या करी खोल्या करी खोल्या करी खोल्या करी खोल्या करी मन मोहन 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 खोल्या करी मन मोहन 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 खोल्या करी मन मोहन 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 पाणी खोल्या करी मन मोहन गायकानी जनी हस गायन हस गाणी गायन खोल्या करी मन मोहन मन मोहन 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 खोल्या करी मन मोहन 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 खोल्या करी मन मोहन मोहन. क्या बात आहे, क्या बात आहे. महाराज देवानी संघटन केलं, गळी मिळवले, मित्र केले महाराज. आणि ठरवलं आपल्याला काय काय करायचं. आता चला खायचं कोणाला? देवा खायचं आहे. पण काय करायचं आपल्याला? सांगा देवा काय करतात? चोऱ्या करायच्या, चोऱ्या. अरे बाप, चोऱ्या? देवा चोरी करणं पाप आहे. देव म्हणतात तुम्ही भरपूर खायचं ना तुम्हाला. देवा खायचं, पण चोऱ्या कशा हो? चोऱ्या करणं बरोबर वाटतं का? देव म्हणतात अरे ऐका तुम्ही, चोरी आपल्याला पैशाची, सोन्याची, नाण्याची करायची नाही आपल्याला. हरिणे हरिणे माझे चित्त, हरिणे हरिणे माझे चित्त, हरिने हरिने माझे चित्त, हरिने हरिने माझे चित्त. हे भारवित्त 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 विसरले आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा. क्या बात आहे. हरिने हरिले माझे चित्त भारवित्त 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 विसरले. हरिने हरिले माझे चित्त. तुका म्हणे गरुड ध्वजा, चित्त सुरेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. अहो देवानी चोरी केली महाराज खऱ्या अर्थाने. हे सोन्या नाण्याची नाही. अहो ज्या घरात सुंदर असं दैदूत आहे, कोणाच्या घरात? ज्यांचं चित्त मला मऊ झालेलं आहे, ज्या गरुड चित्त असं खऱ्या अर्थाने मऊ झालेलं आहे, अशा गरुड चित्त परमात्मा हरण करण्याची खऱ्या अर्थाने एक किमया करता येते. कोण्या घरात देवाने चोरी केली? घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. कोण्या घरात चोरी केली देवानी? कोण्या घरात नाही केली महाराज? देवाचं ठरलेली चोरी होती. ज्या घरात सुंदर त्यांचं मऊ चित्त आहे त्या गवळणीचं महाराज. आणि खरं आहे महाराज, देवाने एकच केलं. मागच्या जन्मात मी सांगत नाही, माहिती आहे सर्वांना. अहो त्रेतायुगामध्ये महाराज त्या दगडाची शिळा झाली, शिळेची बाई झाली. अहिल्या त्या दगडातून निघाली महाराज. पाय लागता, स्पर्श झाला चरणाचा देवाच्या त्या शिळेला.
त्यातून अहिल्या निर्माण झाली. त्या ऋषीमुनींना कळालं, अरे देवाच्या चरणाने दगडाच्या बाया होतात, मग आपल्याला बाया करायला काय हरकत आहे? आता फार जीवन कठीण आहे महाराज, आज तो काळ पाहिजे होता. फार कठीण आहे आज काल. नाही एवढं कठीण नसतं. मग दगड उचलला, जेवढा दगड पाहिजे आपल्याला, जेवढी पाहिजे त्या मापात दगड घेऊन, देवा हो देवा काय, फार कठीण आहे महाराज आजकाल. लांडे महाराज माझ्याकडे 47 बायोडाटे आलेले आहे. 47 बायोडाटे कोणाचे? त्या 47 म्हणजे एकही मुलीचा बायोडाटा नाही आहे. फार अवघड परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने. आता जर असतं ना तर मुलांनी एकच केलं असतं, हा चोपला चापला दगड, फार मोठा दगड, ज्याला जसे लागेल तसा दगड त्यांनी देवाला नेला असता. अशी अवस्था झाली खऱ्या अर्थाने. मग त्या काळात ऋषी म्हणून ठरवलं, अरे देवाच्या चरणाने महाराज दगडाची श्री होते, मग आपल्याला श्री पाहिजे. कुठपर्यंत एकट्याने हात स्वयंपाक करायचा, काय चिंतन करायचं की काय स्वयंपाक करायचा? महाराज ऋषी म्हणून ठरवलं आणि प्रत्येकाने दगड घेतला आपल्या डोक्यावर. हा ज्याला जेवढा घेता तेवढा घेतला आणि देवाकडे आले. आल्यानंतर महाराज लक्ष्मण म्हणतो, देवा हे कोण लोक आले आपल्याला मारायला आले काय? प्रभू म्हणतात, लक्ष्मण थांब जरा, तुला कळणार नाही या लोकांचं मत काय आहे. त्या नैवेद्याजवळ आणि देवानं सांगितलं सरस्वती मातेला, माते या साधू मुनींना हे यांची भ्रमित बुद्धी झालेली आहे, भ्रमित झाली यांची बुद्धी. यांच्या विजयवरती बस आणि सांग आम्हाला दगडाच्या बाया करून द्या, असं नाही, आम्हाला बाया करून घ्या. सांगितलं. देव म्हणतात, कशा करता आले? देवा आम्हाला बाया करून घ्या. तथा असतो. देव म्हणतात, पण आता तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, पण या जन्मात नाही. मी एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी आहे. मग तुमची आस मी पुढच्या जन्मात पुरवेल. हा मग ते या द्वापार युगामध्ये महाराज परमात्म्याने या गवळणीचं खऱ्या अर्थाने हा ते मागचे जे राहिलेलं आहे ते पुरवण्याकरता परमात्मा अवताराला आले आहे. आणि त्यांची आज पुरवण्याकरता खरोखर परमात्मा तयार आहे, सज्ज आहे. मला एक म्हणायचं आहे, नवविधा नवभक्तीचे, हा घर पाहून एकांताची, नवविधा नवभक्तीची परमात्माला त्याच घरात शिरायचे ज्यांचं अंतकरण असं सुंदर झालेलं आहे महाराज. कसं हो, हा कसं चित्त आहे तुकोबाऱ्या म्हणताय का भंगामध्ये. सबाय नवनीत मृदु सभाय नवनीत, हो मृद सभाय नवनीत, कसं कैसे सज्जनाचे चित्त. अशा चित्ताची चोरी महाराज माझ्या परमात्म्या केली. महाराज घरात शिरले परमात्मा घरात. हा मग कसे शिरले कोणाला माहिती नाही, पण त्यांनी प्रक्रिया केली देवाने. तुम्हाला दैदूत खायचं की गोपाळ हो? देवा खायचं, तर डोळे लावा. सर्वांनी डोळे लावले महाराज. आणि एका क्षणार्धात महाराज परमात्मा सहित त्या घरात पोहोचले, ज्या घरामध्ये नवविधा दैदूत दुप्त चांगलं पोहोचले महाराज. आणि पोहोचल्यानंतर देवाने सांगितलं, करा चालू. हा घंटा वाजवली, सगळे लागले मार्गाले महाराज. इथेच खाल्लं, कपडे भरले, अंग भरलं, पोटही भरलं महाराज. देव म्हणतात, गोपाळ संपलं काय? देवा चाला बस झाला आता. आता त्याचं भरलं पण आपलं बाकी आहे ना. पण महाराज देव म्हणतायत, झालं काय? चाला डोळे लावा. महाराज काय झालं? पेंद्याने विचार केला. पेंद्या गोपाळ होता महाराज, प्रेमाचा होता देवाचा. त्याने डोळे उघडे ठेवले, अर्धे झाकले ना अर्धे उघडे ठेवले. पेंद्याने ठरवलं, आपल्या जर ही किमया जमली ना, आपला पक्ष स्पेशल पक्ष आज तेच चालू आहे महाराज. हा स्पेशल पक्ष. पेंद्याला हे माहीत नव्हतं खरं देवाची करणे काय आहे. पेंद्याने दैदूत खाल्लं, अर्धे डोळे उघडे ठेवले, झापले. बाकी सर्व गोपाळ बाहेर पडले देवासहित. हा एकटा त्या बावण्या अटकला महाराज. अटकल्यानंतर आक्रोश करायला लागला, रडायला लागला. देवा धाव. गवळण आली महाराज, एवढं टेंब घेतला हाती, बदाळलं. आक्रोश करा, देवा धाव. देव आले. पेंद्या काय केलं? देवा नंतर सांगेन, फक्त मला इथून काढ. डबल करशील? देवा अजिबात करणार नाही. आता लाव डोळे. बाहेर आला महाराज. एका क्षणात बाहेर आला पेंद्या बाहेर आल्यानंतर मग देवा याच्या पुढे करणार नाही. खरोखर मला असं वाटलं. काय वाटलं तुला? असं वाटलं तुझी किमया जर मिळाली
आली माझ्या लक्षात, तर तुझं रान सोडून देऊ, स्पेशल पक्ष काढू. पेंद्या त्याच्या पुढे असं करायचं नाही, देवा अजिबात करणार नाही, अजिबात करणार नाही म्हण चाल. महाराज देवाने चोऱ्या तर केल्याच भरपूर. हा काय काय चोऱ्या करतात ते नामदेव महाराज, ज्यांना नामदेव महाराज वर्णन करतात महाराज. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात टाकीत, धरू हा जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा ताना, कोठवर सुसू धिंगाणा. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, डोईशी गाठ बांधून गाठ बाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सुसू धिंगाणा. अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी, जातो आमच्या सुना घेऊनी, जातो गोकुळ सोडून. अरे काय महाराज, खऱ्या अर्थाने सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या. बरं देवाने चोऱ्याच नाही केल्या, खोळे केल्या, खोळे केल्या महाराज. काय काय खोळे केल्या. एका गवळीच्या घरी मग तिच्या मुलीकरता पाहुणे पाहिले यायचे होते, पाहुणे पाहण्याकरता येत होते. हा मुली करता महाराज काय केलं, सुंदर 10 बायजाची रांगोळी घातली मोठी आपल्या दाराशी अंगणात, त्यात कलर भरले सुंदर महाराज. त्याला काय पैसे दिले महाराज. आणि ते गवळणी महाराज ते मुलगी अंदर गेली आणि कृष्णाने पाहिलं, त्याने आपली रांगोळी टाकली त्यात. अष्टदळ काढिले दारी, त्यावर मोती चक्रपाणी, त्या रांगोळी आपलं अष्टदळ काढत परमात्म्याने महाराज. मग राष्ट्रात काय तो पाकिस्तानचाच झाला महाराज नकाशा, नकाशा झाला महाराज. मग एवढं नाही महाराज, देवाला तिचे खऱ्या अर्थाने टिंगलच करायची होती महाराज, कारण तिचं चित्त हृदय मऊ होतं महाराज. मग तिने काय केलं, आता पाहुणे पाहायला येत आहेत, पाहुणे पाहिल्या त्यांनी महाराज त्या काळी 50,000चा शालू घेतला महाराज, 50,000चा त्या काळात, आणि नेसली महाराज शालू. आणि बाहेरही काही निमित्त देव तेच पाहत होते महाराज. देवाने पाहिलं, आली 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 आली, देवाची पिस्कर तयार होती महाराज. हा जशी ती गवळण बाहेर आली महाराज, आणि ते पिस्कारी दाबली महाराज आणि पूर्ण शालू भरवला. हा काय करावे या हरीला, शालू माझा रंगाने फिजला, आजच मी नवा काढिला, आजच मी आजच मी आजच मी आजच मी नवा काढिला, किती हौशेने नेसाया, काय करावे या हरीला, शालू माझ्या रंगाने भिजला. अहो काय अवस्था केली गवळणीची महाराज. अनेक चोऱ्या केल्या, अनेक खोड्या केल्या, त्रस्त झाल्या गवळणी महाराज. पण देवाला पुढे बहुत करणे होते. मग हा ईदेशी चरित्र केले नारायणे, पुढे बहुत करणे आहे. देवाने आपल्याच घरात चोरी केली महाराज. कारण यशोदा मातेला माहीत नव्हतं आपला मुलगा खोडकर आहे, चोरी करतो माहीत नव्हतं महाराज. पण देवाला माहिती करून द्यायचं होतं की मी चोर आहे, मला पुढे करायचं कार्य. मग देवाने काय केलं महाराज, त्या काळामध्ये आपल्याच घरात ज्या रांजणामध्ये यशोदा माता मंथन करायची महाराज. पूर्वीच्या गवळणी आताच्या गवळणी फरक आहे बरं. पूर्वीच्या गवळणी ब्रह्ममुहूर्त उठायचे, आताच्या गवळणी सूर्य उगल्यावर उठवता. इथल्या नाही, तुम्ही नाही, तिकडच्या तुम्ही लवकर उठताय. पण त्या गवळणी महाराज उठायच्या सकाळी उठून मस्त आपलं सर्व सडा संभाषण करायच्या महाराज, आणि मंथन करायचे. नामदेव मला वर्णन करतायत. प्रातः काळी प्रहरा रात्री उठिल्या, गवळणी बाळा घुसळण मांडिले, घरो खरी सकळा नित्यानंद परमानंद. गाती गोपाळ मदन सावळा. महाराज गवळण कशी करते
तिचा आवाज त्या मंथना कसा आहे नामदेव महाराज घुम घुम करीती घुम करीती करीती डेरे घुमती रे घुमत आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती महाराज त्या गवळीच्या मंथनाचा आवाज घुम घुम करते यायचा महाराज आता आवाज वेगळाच येतो सकाळी आवाज वेगळाच येतो आता सर्वांना माहिती मी सांगत पण तेव्हाचा आज घुम घुम असा आवाज येतो प्रत्येक घरात घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंदे डोलती महाराज देवाने काय केलं यशोदा महाराज माता यायच्या अगोदरच त्या रांजणामध्ये उडी घातली यशोदा माता आली तिने गरम पाणी आणलं थंड पाणी आणलं रवी आणली थंड पाणी टाकलं रवी फिरवली लोणीवर येत नव्हतं गरम टाकलं रवी फिरायची परत गरम थंड टाकलं परत गरम टाकलं परत थंड टाकलं कुठपर्यंत टाकलं संध्याकाळपर्यंत जरी सांगितलं तरी संपणार नाही टाकता 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 थकली महाराज यशोदा माता पण लोणीवर येत नव्हतं मग तिने काय यशोदा मातेने आपली बाईवर केली महाराज बाईवर केली हात घातला रांजणात हात घातल्याबरोबर लोणी तर नाही आला हातात पण परमादेवी शेंडी हातात आली अद्दर उचल कोण आई मीच आहे कृष्णा अरे तुला रवी लागली मला काही रवीला मला काढ लवकर मला धुवून काढ आंघोळ घाल माझी मला देवाला बाहेर काढलं सुंदर सुशोभित केलं यशोदा माझा कडून चुकलं यशोदा मातेला अरे ह्या गवळणी आतापर्यंत आल्या आपल्याला सांगत होत्या की यशोदे तुझा बाळ ताना आहे पण कुठून सुसू निघाना त्रस्त करतोय मला या आज कळालंय मग यशोदा माई ठरवलं की याला आता शाळेत टाकायचं तेव्हाची शाळा होती KG1 KG2 तेव्हा शाळा गोधने सारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी महाराज सुंदर वर्णन आहे तेव्हा महाराज देवाला एवढं सजवलं महाराज एवढं सजवलं देव पहिले सजवला महाराज किती सुंदर देव आहे हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकणा लोपली या राजस सुकुमार मदनाचा पुतळा पांडुरंग कांती वगैरे वगैरे महाराज वाट पाहते महाराज 12च्या वर गेला काटा मला एक सांगायचं महाराज सुंदर सजवलं महाराज आणि गोपाळाच्या समेत देवाला पाठवलं महाराज मग देवाने गोपाळा समेत गाई सोबत घेतल्या आणि गाईचं रक्षण केलं गाई चारल्या महाराज गाई चारणं म्हणजे साधं काम नाही ओ देवाने गाई चारले महाराज फार मोठं कार्य आहे हे तुम्हा आम्हाला गाई चारणाऱ्या गुराखी ढोरकी कमी समजतं पण त्याला नाही जो गायची सेवा करत महाराज तो सर्वात मोठा आहे जगात तुम्ही आपण कुठे चाललो आहे मला नाही समजत पण देवाने मला गाई ओढल्या मग ओढता महाराज गाई चरायला गेल्या आणि गोपाळाने खेळ मांडले अनेक खेळ मांडले महाराज खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी महाराज सुंदर खेळ खेळले सुंदर खेळ किती खेळ खेळले हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा घुमरी माझे हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा खेळे विटू दांडू पोरा खेळे विटी दांडू खेळे विटी दांडू खेळे विटी दांडू अभक्तू भक्ती बघ पोरा ती गुरु खेळ मांडू अनेक प्रकारचे खेळ खेळल्यामुळे गोपाळ देवा सवेत
आणि मग काय झालं महाराज खऱ्या अर्थाने खेळता 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 गोपाळ थकल्यानंतर देवाला म्हणतात, देवा खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. नाही नाही कीर्तनाचं सुख नाही, आता कांदी भार पोटी भूक काय खेळायची सुख. देवा आता आम्हाला भुका लागल्या, बस कर. असा एका सर्वांनी गाय आणल्या. एक गाय राहिली, ती कोणाची येत नव्हती, ती मनेरी रूपी गाय. मग महाराज गोपाळ देवा ती गाय एक राहिली आहे, तिला तू आण. मग असा एका मी आणतो. मग देवाने हाक मारली, मंदाकिनी हाक मारतो. महाराज गाय आली महाराज, आणि कळंबाला खाली झाडाखाली बसवल्या. सर्व बसल्या महाराज, बाबुल करतायत छानपैकी. आणि मग देव म्हणतात, चला आपल्याला आता भोजन करायचं आहे, प्रसाद घ्यायचा आहे. हा भुका लागल्या. मग महाराज देवाने काय केलं, कमळाच्या गोलाकाराने गोपालांना बसवलं. समोर समोर लहान, मागे मागे मोठी. हा त्याचं वर्णन सुंदर करतात शुकाचार्य भागवतामध्ये. बिभ्रात वेणू जठर पटयो शृंगे वेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुन कवलम तत्फलान्याम गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नर भविष्वै स्वर्गे लोके विषीभूती यज्ञ भुक बाल केले. गोपाल भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 भानुदास एकनाथ दास एकनाथ भानुदास 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 एकनाथ गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले हा गण गण गणात 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 बोले हा गण गण गणात गण गण गणात गण गण गणात अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधि योगीराज सच्चिदानंद प्रतिपाल शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री संत भोजने महाराज, श्री संत नारायण महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, छत्रपती शिवाजी महाराज,